लक्ष द्या. अ टेम्परेचर रिमेनिंग कॉन्स्टंट. प्रेशर में या केसमध्ये प्रॉब्लेम आहे, टेम्परेचर काय कॉन्स्टंट. प्रेशर ऑफ गॅस डिक्रीज बाय 20%. आणि ऑप्शन मध्ये काय पर्सेंटेज मध्ये आहे ना. मग कसं करायचं असा प्रॉब्लेम. V1 ला घ्यायचं, प्रेशर डिक्रीज आहे ना, प्रेशर P1 ला घ्यायचं 100, डिक्रीज बाय 20 म्हणजे P2 किती घ्यायला पाहिजे 80. डिक्रीज आहे ना, मग व्हॉल्यूम इन्क्रीज व्हायलाच पाहिजे. मग इनिशियल व्हॉल्यूम घ्यायचा 100, फायनल व्हॉल्यूम फाइंड करायचं आणि मग आन्सर डिसाइड करायचं. तुम्ही सॉल्व्ह केलं. टेम्परेचर कॉन्स्टंट म्हणजे आयसोथर्मल, PV कॉन्स्टंट फक्त. म्हणजे इनवर्स रिलेशन, व्हॉल्यूम इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉट प्रेशर. त्यामुळे V2 बाय V1 इनवर्स P1 बाय P1 किती आहे 100 अपॉन 80. बरोबर आहे. 0 गेट कॅन्सल. V2 is 10 by 8 times. V1 किती आहे 100. V हा म्हणजे 1000 बाय 80. 80 नाही 8 किती येणार 125 येते काय. 125 झालं म्हणजे काय झालं इन्क्रीज झालं. So increase by what? As it is increase by 25%. Got it? Increase by 25%. कळालं सगळ्यांना? Got it? Go for number 66.